आहेस तू चेतू? मी कमी प्रेम केलं होतं अगं. तू इतक्या दिवसांनी भेटणार म्हणून तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलो होतो आणि तू मला सांगतेस की माझ्याशी ब्रेकअप करायला आलीस. तुझ्या नको ना रडूस. नाही चेतू नाही. पशा पशा आता मला तुझ्या मोह पशात अडकवू नकोस पशा. चेतू माझं लग्न ठरलंय पशा. प्लीज सगळं फायनल झालं. तुझ्या चेतूला आता विसर तू. तुझी चेतू आता दुसऱ्याच्या हातू गेली रे. आपलं नशीबच फालतू म्हणून लांब चालली तुझी चेतू. चेतू 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 तुझ्या या शब्दच्छलावर नुसतं चेतू करावं असं वाटतं. चेतू असं कोणतं चेतू केलंय तुझ्यावर चेतू? तुला माहितीये तू अशी वागतेस, हे ब्रेकअप केलंयस ना, उद्या म्हणतील तुला सगळे काय चेतुगिरी करते. चेतू माझं प्रेम कुठे कमी पडलं चेतू? नाही पशा तू तू बरोबर आहेस तुझ्या जागी. मला काहीच वाटत नसेल का तुझ्याबद्दल? वाटतंय रे पशा, मला वाटतंय. कभी कभी जिंदगी से कोई शिकायत सी हो जाती है. हम जिसे मोहब्बत करते हैं वो किसी और की हो जाती है. वाह वाह. स्टेशन से जब गाड़ी छूट काय चाललंय हे? काय चाललंय? ए खुदा. एक खुदा तू भी अजीब है. मेरे जीने की वजह उसे बनाकर उसे किसी और का बना दिया है बाबू भैया. बाबू भैया तुम देन नाही कशी कानाखाली. माझ्या वाटणीच्या शायऱ्या सगळ्या पाठ करून आली आहे. आता तू ब्रेकअप करतेस ना माझ्यासोबत? हो पशा हो पशा. आता आता तुला स्वतःची काळजी घ्यायची. मी नसणार आहे तुझ्यासोबत गुंड्या. चेतू बोल गुंड्याची. चेतू मला ऐकायचं. ए गुंड्या बोल ना चेतू. नाही पशा माझं लग्न ठरलंय. मी आता पवित्र व्हायचंय मला बस. अच्छा अच्छा अच्छा. चांगला चांगला आहे. पवित्र. पशा माझी शपथ घेऊन सांग यापुढे तू मला फोन करायचा नाहीस. नाही चेतू हे बघ चेतू असं नको. पशा मला माहितीये तुला माझ्याशिवाय नाही करमणार. पर मैं अब किसी पराये मर्द की हो हे गई. नको बोलू का उर्दू मध्ये नको. कशाला हिंदीत चाललंय तुझ्यामध्ये? पण पशा नवीन स्टेटस ठेवा. ते असे गुळगुळीत झालेले ब्रेकअप नंतरचे स्टेटस नको. काहीतरी उर्दू वगैरे ठेव. हवा तर विशाखा ताईला फोन कर किंवा गौऱ्याला फोन कर. पण जर गौऱ्याला फोन करशील ना प्लीज 9 नंतर कर. 9च्या आधी केलास ना शायऱ्या वगैरे नाही रे. तो स्वतःचं फ्रस्ट्रेशन ऐकवेल. प्लीज. इथं लग्नाची बोलणी केल्याप्रमाणे ब्रेकअपची बोलणी करायला आली आहेस इथे? पशा तू समजून घे ना मला. का असं वागतोयस तू? मला तुझी जरा पण काळजी नाहीये. नाहीये तुला काळजी? आहे रे. नाहीये काळजी. माझा जरा विचार करत नाहीयेस. पशा तुला खरं नाही वाटत आहे ना? म्हणून मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. दिलंच नाही. ब्रेकअप केलंस हेच मोठं सरप्राईज आहे माझ्या. आणि मी नंदूला आणलंय बरोबर. नंदू. कोण नंदू? नंदू नंदू हा? नंदू ये.
असं काही ठरलेलं नव्हतं. हे आलेत मुले अचानक ठरलंय. सर तुमच्यासाठी झालं हे सगळं. पशा हे कोण आलंय? ही नंदू. अरे गंदू आहे, नंदू नाही. अरे ही गंदू आहे. नंदिनी माझी मैत्रीण. हिचं पण ब्रेकअप झालंय. हा? हो. अरे पण इथे इथे का बोलवलंस तिला? अरे हिचं पण ब्रेकअप झालंय, तुझं पण ब्रेकअप झालंय. तुम्ही दोघांनी प्रेम करा ना एकमेकांवर. नंदू ए नंदू बस बस आता रडणं बस बंद. रडायचं नाही आता. तुला दिलाय ना मी आता हा पशा. हा हा. ए ए ए ए ए हे कोण आहे रे? हे कसं आहे? काय आहे? कोण आहे? शशा नाही, पशा म्हणतात मला. पशा. अरे माझं ब्रेकअप झालंय, मला समजून घे ना. मला समजून घे, तू तरी समजून घे. आय लव्ह यू, यू लव्ह मी. हा कोणता प्रकार आहे प्रपोज करायचा? चेतू माझ्यावरनं दुःखाचा डोंगर कोसळलाय, दुःखाचा धबधबा कोसळलाय, तरी पण मी याला परपोज मारिते. आणि हा मला कसं बोलतो? अरे पण कोणी सांगितलं एवढं घाईघाईत प्रेम करायला? ये तो दुःखाचा धबधबा आटू दे ना तू. हे काय आहे? कुठला धबधबा आहे हा? चेतू मंग्याने माझ्या बरोबर ब्रेकअप केलंय. मंग्याने माझ्या बरोबर ब्रेकअप केलंय. आता मी त्याला दाखवून देणार. त्याला वाटतं का मला कोण पण भेटू शकत नाही. भेटलाय ना आता. मी दिलाय ना तुला. हा दिला नाही का? लॉलीपॉप आहे मी. लॉलीपॉप आहे. रडते. हे घे लॉलीपॉप आहे मी. दिलाय काय? दिलाय. त्याला मी दाखवून देणार आहे. निव्वळ 2 तासात मी एका पोराला पटवलंय. मला काय, मला आता कोणी बी चालेल. जाड्या ढेबऱ्या धाबऱ्या स्वतःच बघ आधी. ये स्वतःच बघ. पशा अरे तुझ्या बॉयफ्रेंडला मला नाही जमत आहे. अरे हे काय आलं? हे कोण आहे? पशा अरे तुला गर्लफ्रेंड नाहीये, तिला पण बॉयफ्रेंड नाहीये. अरे म्हणून आमचं जुळवशील. आता तुला भाऊ नाहीये, मला बहीण नाहीये. बघ पण तुम्ही भाऊ बहीण होऊ शकता. ए गप्पे. तू मुळात हा आवाज हे बंद करा. बस स्टॉप घुसवून मी इरिटेटिंग आहे तो आवाज. नाही पशा ऐक, मला सांग, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं की नाही? मायनस प्लस होतं. मग ब्रेकअप अफेअर करा ना तुम्ही. सर्वात आधी ना तुझ्या लॉजिकवर लस शोधूया. त्याचे सगळे डोस तुलाच देऊया. अरे काय लॉजिक आहे? अरे गप ना गे. नक करते कळते. नको ना करू. ए बघ चेतू, माझं तुझ्यावर प्रेम होतं. मी तुझ्यासोबत संसाराची स्वप्न पाहिली होती. हे कुठलं ड्रॉवर दिलंय मला आणून? फाटकं ड्रॉवर काय? मग फाटकं ड्रॉवर बोलायचं नाही मला. माझ्या या ड्रॉवर मध्ये असं उघडून बघ, तुला मंग्याची फाईल दिसल. हा मंग्याची फाईल ठेवली होती, पण त्या मंग्यानं फाईल फाडून टाकली आणि माझ्या संग ब्रेकअप केलं. आता तुम्ही त्या ड्रॉवर मध्ये तुमची फाईल ठेवा. बघा लई मज्जा येते. कशा ठेव ना फाईल तिच्या अगं, ड्रॉवर. कुठलं फाईल काय? अरे कशासाठी चाललंय हा खटाटो? तू बाई कर ना लग्न. ठीक आहे ब्रेकअप करून लग्न कर. तू कर लग्न. पण मी तिला विचारलं, तू माझ्या पैशाची काळजी घेशील का? मी लगेच हो बोलले. हा मला काही कोणाची ना कोणाची काळजी घ्यायचीच वाटत. अरे ऐक ना चेतू, मी तुझ्या पाया पडतो. जा ना तिला घेऊन जा. ही नको मला. मी राहीन, एकटा राहीन. चुका नाही. मला तुझी काळजी वाटते ना रे, म्हणून तिला घेऊन आली ना मी. आवाजाकडे कर ना, दुर्लक्ष कर ना. हा कसं दुर्लक्ष करायचं? होईल तुला सवय हळूहळू. तुला सांगू का, ही तशी फार बोलतच नाही. मंग्यानी ना ही बोलत नाही म्हणून हिच्याशी ब्रेकअप केलंय. अरे येडाय काय तो? ही बोलते म्हणून ब्रेकअप केला पाहिजे. एक मिनिट. मी अजिबातच बोलत नाही असं नाही. मी मध्ये बोलते त्याच्याशी. पण काय ना चेतू, ते तोंडात मावा असल्यावर कसं बोलणार माणूस?
मावा खातेस म्हणून ते झालं असं. अगं ही मावा खाते. पशा अरे पण हे कशासाठी झाले? हे तू कोण आणतेस माझ्या नशिबा? अरे पण ती चांगली आहे, मी सांगते ना. स्वभाव बघ ना तिचा. मी सासरी गेल्यावर माझ्या जीवाला घोर नाही का लागणार सांग बरं. अगं म्हणून मावा खाण्याची गळ्यात बांधशील? एक मिनिट. काय रे तुला आईस्क्रीम खायला देतोस तिचा खर्च करतो आईस्क्रीमचा मग मावाचा खर्च करायला काय प्रॉब्लेम आहे तुला? मावाचा खर्च तर आईस्क्रीम पेक्षा कमी लागतो. अगं पण मी तिला आईस्क्रीम खायला प्रेमाने पार्लर मध्ये नेतो, तुला प्रेमाने पानपट्टीवर नेऊ? मुळात मी कधी जात नाही पानपट्टीवर. मला कसलं व्यसन नाही सिगरेट मावा वगैरे काही. पशा फक्त ना वाईन शॉपवर जातो. हे कशाला सांगते? पशा प्लीज तुला माझी शपथ आहे, आता आपलं ब्रेकअप झालं म्हणून दारूवर दारू ढोसायची नाही. तू काय नंदू, नको करू. माझ्या पशाची काळजी घेशील. अरे हे तो व्यसनाच्या आहारी नाही गेला पाहिजे. नको टेन्शन घेऊ मी काळजी घेते. मी दारूच्या बाबतीत मंगळला सांभाळलं मग ह्या लोकांनाही सांभाळलं. तुला पण सांभाळेन मी एक काम करीन. तू ना दारू पी मोकार पी. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले ना का तुला निंबू पाणीचा उतारा बनवून दे जाईन बुवा. मग तू तो पीत जा. बाबू बाबू हे बघ, एक मिनिट मी तर आजपासून ह्याला बाबू बोलते. मी तुझी काळजी घेईन. मी गप राहीन. माझा मावा तोंडात ठेवून मी गप बसत जाईन. मी तुला काय म्हणून कळत तरच देणार नाही. फक्त हे काम करायचं. माझ्या भावापासून तर 4 हात लांबच राहा. का? तुला हानी तो म्हणजे असा तुडवितो. त्याला बाहेर लापडी केलेली मी लापडी केलेली आवडती नाहीत. त्या मंग्याचा हात शितनं मोडलाय त्यांनी. तिथं रॉड टाकला असा एल शेप मध्येच चाली तो मंग्या. असा असा जेवितो असा हिंडितो आणि असा असू दे. पण ते सांगायचं मग भावापासून लांब रे. बाकी मी काळजी घेईन तुझी. चेतू काय चाललंय? हिला जा ना घेऊन. नंदू काळजी करू. मला प्रॉमिस कर. माझ्या पश तुझ्या पशाची तू काळजी अगं नको डिटेलिंग ते ऐक ना. हे चेतू मी निघते. चेतू पशा तुझे भाऊजी वाट बघत अगं हिला घेऊन जा. नाही मी निघते. अगं हे काय आहे? तुझा बुवा आपण नाही का दारू पिऊन मावा खाऊ एकत्रित. चल